गृहमंत्री अमित शहांच्या रायगड दौऱ्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। तर दुसरीकडे सुनील तटकरेंच्या घरी झालेल्या स्नेहभोजनावरूनही राऊतांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला टोले लगावलेत। मटणाच्या जेवणावळी झाल्या, पण महायुतीमधील एकोपा सत्ताधारी दाखवू शकले नसल्याचं म्हणत संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधलाय। खाली तटकऱ्यांकडे भोजनावळी होत्या, छान मटणाचे जेवण वगैरे होतं, पण ठीक आहे, अशी स्नेहभोजनं व्हायला पाहिजे। तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाहीत। मी पाहिलं की एसएनसी गटाचे लोक स्नेहभोजनाला नव्हते। राज्यात कोणत्या मुद्द्यावरून राजकारण सुरू होईल याचा काही नेम नाही। आता अमित शहांच्या दौऱ्यातील जेवणावरून राज्यात राजकारण शिजताना दिसतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या रायगड दौऱ्यामध्ये शहा यांनी सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन केलं। आता या स्नेहभोजनावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह महायुतीला टोला लगावलाय। तटकरेंच्या घरी मटणाच्या जेवणावळी होत्या, मात्र या मटणाच्या जेवणावळीनंतरही पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यात भाजपला यश आलं नसल्याचं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे रायगडावर आले। निमित्त रायगडचं होतं, पण त्यांचा राजकीय दौरा होता। खाली तटकऱ्यांकडे भोजनावळी होत्या, छान मटणाचे जेवण वगैरे होतं, पण ठीक आहे, अशी स्नेहभोजनं व्हायला पाहिजे। पण पालकमंत्र्याचा तिढा काय ते सोडवू शकले नाही। तटकरेंच्या घरी झालेल्या स्नेहभोजनाला शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उपस्थित नसल्याकडेही लक्ष वेधत संजय राऊत यांनी महायुतीत एकोपा नसल्याचं टीकास्त्र डागलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं रायगडावर, तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाहीत। मी पाहिलं की एसएनसी गटाचे लोक स्नेहभोजनाला नव्हते, असं मी पाहिलं, पण तो त्यांचा प्रश्न। केंद्रीय मंत्री अमित शहांच्या रायगड दौऱ्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या, तर सुनील तटकरेंच्या घरी झालेल्या स्नेहभोजनावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिवसेनेला टोला लगावला। त्यामुळे मटणाच्या जेवणावळीवरून राज्यात राजकारण शिरल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।